श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. 22 मे. गुरुवर अत्यंत श्रद्धा ठेवावी. कुस्त्या खेळून झगडून शरीरबळ वाढतं. अवघड उदाहरणं सोडवून बुद्धिबळ वाढतं. तसंच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानानं राहण्यानं आत्मिक बळ वाढतं. आत्मिक बळ वाढणं म्हणजे देहबुद्धी कमी होणं, आणि ते करण्याकरताच परमेश्वर संकट पाठवतो. पण तुम्ही त्यांना भीता. याला काय करावं? अशा परिस्थितीत संकट परत घेणं म्हणजे तुमचं अहित करणं आहे. त्या परमेश्वराला तुमचं हित कशात आहे हे उत्तम कळतं. भोग समाधानानं भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणं आलं असता औषध घ्यावं, पण औषधात गुण तरी परमात्म्यानंच ठेवलाय ना. औषधानं तरी गुण हमखास येतो असंही नाही आहे. एकाला येतो, एकाला येत नाही. ज्याचं ज्यात हित होणं असेल तसं तो परमात्मा करतो, हे लक्षात ठेवावं. तुम्ही एकच करावं, परमात्म्याला शरण जाऊन हा भोग भोगण्याची मला ताकद दे, समाधान भंगू देऊ नकोस, तुझं सतत स्मरण व्हावं असं मागावं. दुखणं भोगायचं आहे तर ते समाधानानं का नाही भोगायचं? प्रारब्धाचं तुमच्या डोक्यावरचं ओझं कर्ज तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार? दुखणं आलं असता त्याची उपेक्षाच करावी, म्हणजे ते आपोआप कमी होईल. मी म्हणजे अमुक एक, अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते तशी देव आहे अशीही खात्री पाहिजे. आपले सद्गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असं म्हणता येईल. माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली. तुम्हाला जे पसंत तसं तुम्ही केलं. वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडतं ते करणं, माझ्या आज्ञेत राहणं, नामस्मरण करणं, सर्वानुभूती चांगला भाव ठेवून कुणाचंही मन न दुखवणं, परमात्म्याच सर्वात करतो, परमात्माच सगळं काही करतो अशी भावना ठेवणं. माझ्या सांगण्याचा परिणाम न होण्याची 2 कारणं असतील. एक कारण असं की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल, किंवा दुसरं कारण असं की तुम्ही अभ्यास करत नसाल. पण परमार्थामध्ये एकदम फरक होणं हे बरं नव्हे. समजा एखाद्याला आज 105 ताप आहे आणि उद्या तो एकदम 95 झाला, तर ते बरं नाही. तसंच मनुष्य आज रागीट आहे आणि उद्या एकदम शांत झाला तर तेही बरं नाही. आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हायला हवं आणि ते विवेकानं घडवून आणावं. भजन, पूजन, नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ते आपल्या मनापर्यंत पोहोचलं पाहिजे, तरच त्याचा योग्य परिणाम लवकरच आपल्याला दिसू लागतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.